नमस्कार सर्वांचे माझ्या चॅनेलवर स्वागत आहे। आज आपण बघत आहोत भरपूर अशी न्यूट्रिशन व्हॅल्यू असलेली मशरूम मसाल्याची रेसिपी, जी की अगदी मोजक्या साहित्यात बनवून तयार होते तरीही खूप छान लागते। तर वेळ वाया न घालवता आता आपण रेसिपी बघूया। तर मशरूम मसाला बनवण्यासाठी सर्वात आधी मी 200 ग्रॅम मशरूम घेतलेले आहेत। आता हे मशरूम मी 3 ते 4 पाण्यामध्ये स्वच्छ असे धुवून घेते आहे। मशरूम धुवून झाल्याबरोबर मी या एका मशरूमचे असे 4 कट करून सर्व मशरूम असे कट करून घेतले आहे, तुम्ही बघू शकताय। आता या मशरूममध्ये मी मशरूम भिजतील पूर्ण इतकं गरम पाणी घालून घेते आहे। आता हे आपण बाजूला ठेवून देऊया। आता 3 मीडियम साईजचे कांदे घ्यायचे कट करून, एक मोठ्या साईजचा टोमॅटो घ्यायचा आहे, 14 ते 15 लसूण पाकळ्या, 1 इंच अद्रक आणि काड्यांसोबत बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 इलायची, 3 लवंग आणि 2-3 छोटे दालचिनीचे तुकडे घेतले। आता आपल्याला हा सर्व मसाला भाजून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी मी एका कढईमध्ये सर्वात आधी खडा मसाला घालते आहे। खडा मसाला भाजून झाला की तो काढून मी यामध्ये आता लगेचच कांदा घालून घेणार आहे। कांद्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे आणि तो छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। या प्रकारे या स्टेजला आता आपल्याला कांदा काढायचा आहे। तर सर्वात आधी मी मिक्सरच्या भांड्यात खडा मसाला, अद्रक, लसूण, कोथिंबीर घालते आहे आणि हा जो कांदा आपण फ्राय केला होता तो सर्व कांदा यामध्ये टाकायचा आहे मिक्सरच्या भांड्यात। आणि आता त्याच कढईमध्ये आपल्याला एक टोमॅटो घालायचा आहे, आपण कट करून ठेवलेला। आता टोमॅटोमधलं पाणी सर्व ड्राय झालं की आपल्याला मग आता 1 चमचा तेल घालायचं आहे आणि हा सर्व टोमॅटो फ्राय करून घ्यायचा आहे। टोमॅटो छान फ्राय झाला की आता आपल्याला हा सर्व टोमॅटोसुद्धा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे। सर्व टोमॅटो मिक्सरच्या भांड्यात काढल्यावर आपल्याला आता हे मिश्रण गार व्हायला ठेवायचं आहे। तर आता हे मिश्रण गार होतं आहे तोपर्यंत आपण हे सर्व जे मशरूम आहेत ते एका जाळीमध्ये काढून घेऊया। आणि तुम्ही बघू शकताय गरम पाण्यात आपण ते घातले होते, किती क्लीन निघाले सर्व मशरूम। तर आता आपण हा जो मसाला आहे तो थंड झाल्याबरोबर वाटून घेतला, पण आता मला पाहिजे तशी फाईन पेस्ट झालेली नाही दिसत आहे, त्यामुळे मी यामध्ये आता 2 चमचे पाणी घालते आहे। पाणी घातल्यावर आता हे पुन्हा एकदा मी मिक्सरला फिरवून घेते। आता या प्रकारे अशी फाईन पेस्ट तयार झाली की आपलं वाटण रेडी झालं आहे। तर आता एका पॅनमध्ये 1 पळीभर तेल घालायचं आहे, थोडीशी कोथिंबीर आणि आपण हे जे वाटण तयार केलं आहे हे सर्व वाटण यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स झाल्याबरोबर आपल्याला 1 ते 2 मिनिट हे वाटण असंच फ्राय करून घ्यायचं आहे। 1-2 मिनिट झाल्याबरोबर आता आपल्याला या स्टेजला इथे 1 चमचा साखर घालायची आहे। पुन्हा हे मिक्स करून 1 मिनिट असंच फ्राय होऊ द्यायचं आहे। 1 मिनिटभर फ्राय झाल्यावर आता आपल्याला यामध्ये सर्व कोरडे मसाले घालून घ्यायचे आहेत। तर आता मी सगळ्यात आधी 1 चमचा धने जिरे पूड, 3 चमचा घरगुती काळा मसाला, 1 चमचा किचन किंग मसाला कोणत्याही ब्रँडचा चालेल किंवा तुम्हाला घरी बनवता येत असेल तोही घातला तरी चालेल, चवीनुसार मीठ घालायचं आहे, सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व छान मिक्स झाल्याबरोबर हे 1 मिनिट आपल्याला असंच फ्राय होऊ द्यायचं आहे। आता आपला मसाला छान फ्राय झाला आहे, तर आता मी अर्धी वाटी पाणी घेते मिक्सरच्या भांड्यात आणि ते भांडं विसरून सर्व पाणी यामध्ये घालते आहे आणि सर्व मसाला आपला मिक्स करून घ्यायचा आहे आणि 1 मिनिटभर पुन्हा असं फ्राय होऊ द्यायचं आहे। फ्राय झाल्याबरोबर मी पुन्हा अर्धी वाटी पाणी यामध्ये घालते। पाणी घातलं की पुन्हा आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्याबरोबर पुन्हा आपल्याला हे 1 मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे, जोपर्यंत या मसाल्याला पुन्हा तेल सुटत नाही। हीच प्रोसिजर आपल्याला 3 ते 4 वेळा रिपीट करायची आहे। तुम्हाला असं वाटेल की सारखं थोडं थोडं पाणी घालायचं, मिक्स करायचं आणि फ्राय करायचं, असं करण्यापेक्षा एकत्रच जर पाणी घातलं तर चालणार नाही का? पण नाही, या प्रकारे जर आपण केलं तर आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी मिळते। त्यामुळे याच पद्धतीत करायचं आहे। 3 ते 4 वेळा ही प्रोसिजर झाल्याबरोबर याला छान तेल सुटल्यावर या प्रकारे जेव्हा आपल्या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी येणार तर तेव्हा आपण जे मशरूम क्लीन करून घेतले ते सर्व मशरूम यामध्ये घालायचे आहेत, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। मशरूम मिक्स झाल्याबरोबर आपल्याला हे 1 मिनिटभर असेच फ्राय होऊ द्यायचे आहेत हाय फ्लेमवर। 1 मिनिटभरानंतर आपल्याला आता
या भाजीची जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढं पाणी आपण यात घालायचं आहे. तर मी या प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवली आहे भाजीची, जेणेकरून ती नान किंवा चपातीसोबत किंवा जिरा राईससोबतसुद्धा खाता येईल. हे बघा तुम्ही बघू शकताय मी या प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवली आहे. तर आता भाजीला उकळी आल्याबरोबर आपल्याला त्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे. तर आता भाजीला उकळी आलेली आहे, तुम्ही बघतायत. तर आता मी त्यावर झाकण ठेवते आणि लो फ्लेमवर हे 5 मिनिट शिजू देते. 5 मिनिट झाल्याबरोबर मी झाकण काढून पुन्हा हलवून घेते. अजून आपल्याला हे मशरूम शिजायला 10 मिनिट लागतील. मशरूम अजून आपले पूर्ण शिजले नाही आहेत. मी पुन्हा गॅसची फ्लेम लो करून घेतली आहे आणि त्यावर झाकण ठेवून 10 मिनटं हे मशरूम शिजू दिलेत. आणि तुम्ही बघू शकतायत आता हे मशरूम श्रिंक झालेले आहेत आधीपेक्षा. याचाच अर्थ हे मशरूम आता पूर्णपणे शिजले आहेत. तर आता मी हे छान हलवून घेते आहे आणि आता मी यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम ऑफ करते आहे. आता 5 मिनिट आपल्याला या भाजीला अशीच वाफ भरू द्यायची आणि 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकतायत की किती छान कन्सिस्टन्सी आली आहे आपल्या मशरूम मसाल्याची. तर आता हा सर्विंग करण्यासाठी रेडी आहे. मी सर्व करून घेते. तर तुम्ही आता बघू शकता किती छान असा मशरूम मसाला आपला बनवून रेडी झाला आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली की मला कमेंट करायला, लाईक करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपींचे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.